तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न, कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की असाच एक आरोप विनायक राऊत यांनी पण केला होता. यानंतर त्यांनी मग म्हटलं की शंभूराजे मी दुसऱ्या शंभूराजे बदलतो. त्यामुळे कुठेतरी बदनाम करण्याचं काम उबाटा पक्ष करते. मला काय आहे बघा, आता उबाटाच्या नेत्यांना त्यांना दुसरं कुठलं काम उरलेलं नाही. आपण बघितलं ललित पाटील केसमध्ये उबाटाच्या श्रीमती अंधारेंनी वक्तव्य केलं, मी न्यायालयात गेलो. विनायक राऊतांनी सांगितलं की शंभूराज माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. मी असंच त्यांना अल्टिमेटम दिलं की तुम्ही 24 तासाच्या आत खुलासा करा, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन. मी इशारा दिल्या विनायक राऊत काय म्हटले माध्यमांच्या पुढे येऊन की हा शंभूराज देसाई तो नाही. तर मी परत त्यांना म्हणलं दुसरा कोण हा शंभूराज आहे तो तरी एकदा पुढे आणा, जो माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. ते आणू शकले नाहीत. तथ्यहीन बोलायचं, पुरावा नसताना बोलायचं, आणि मी म्हणतो तसं स्टंट करायची सवय ह्या लोकांना लागलेली, कारण जनतेने ह्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःकडे केंद्रभूत करून घ्यायचं सगळं लक्ष, एवढाच प्रयत्न उबाटाचा नेहमी चालू आहे. पण याच्या आधी देखील सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले होते, आता पुन्हा सुषमा अंधारेच तुमच्यावर आरोप करताना बघायला मिळत आहे. तर सुषमा अंधारे तुम्हाला टार्गेट करतात असं वाटतं? करू द्या. नाही बघा, शेवटी जी व्यक्ती सामाजिक काम करत असते, किंवा आता शिवसेनेच्या वतीनं आमच्या पक्षाची भूमिका विधानमंडळामध्ये असेल, बाहेर असेल, आम्ही आमच्या पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका मांडायचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यांना वाटतंय की आमच्यासारख्यांच्या बोलण्यामुळं त्यांना कुठंतरी त्यांना नुकसान होणार आहे, अशी लोक मग आमच्यासारख्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण मला एवढंच माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, नियमाला धरून काम करतो, राज्याच्या हिताचं, पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो. त्यामुळं असं कुणीही कितीही टार्गेट मला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचा कसलाही परिणाम या ठिकाणी आमच्यावरती होणार नाही, आमच्या चाहत्यांवरती होणार नाही, आमच्या समर्थकांवरती होणार नाही. आंबेडकरांनी शंका उपस्थित केली आहे की स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जर मंत्री जागा होणार असेल तर ते दुर्दैवी, मंत्र्यांच्या खात्यात काय झालं, कारभार बघितला तर अधिक चांगलं. कुठल्या बाबतीत दंगेकरांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं समोर आलं असं प्रकाशात? कुठं स्टिंग ऑपरेशन केलं, कुणाचं केलं, कुठं स्टिंग ऑपरेशन कुठलंच? आणि त्यांनी जे पुणे पोलिसांसमोर जे मांडलं की हे इतके पैसे खातात, तितके पैसे खातात. मला एक सांगा मॅडम, उद्या यादी कुठली कुणी लिहिल आणि कोण कुठं पैसे खातं म्हणून दाखवल, त्याचा पुरावा द्या ना. तुम्ही म्हणता ना स्टिंग ऑपरेशन केलं, स्टिंग ऑपरेशनचं काय रेकॉर्डिंग असेल, ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पोलिसांच्या द्या ना, त्याची होऊ द्या चौकशी. आमची कसल्याही प्रकारच्या पण जे काय आरोप समोर आमच्यावर केले त्याच्याबद्दल पुरावे असतील तर द्या. पुरावे काय नसणार आणि हवेत तीर मारायचे असल्या हवेत तीर मारणाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी फारसं लक्ष देत नाही.